समास आठवा. देह क्षेत्र निरूपण. श्रीराम. विधी प्रपंच तरु वाढला, वाढता वाढता विस्तीर्ण झाला. फळे येता विश्रांती पावला, बहुत गुणी. ब्रह्मदेवाने निर्मिलेला हा पंचवृक्ष खूप वाढला. वाढता वाढता तो अतिशय विस्तीर्ण झाला. त्याला फळे लागली, त्यामुळे अनेक प्राण्यांना समाधान मिळाले. नाना फळे रसाळे लागली, नाना जिन्सी गोडी आली. गोडी पहावया निर्माण केली, नाना शरीरे. त्याला अनेक रसाळ फळे लागली आणि ती नाना प्रकारच्या गोडीने संपन्न झाली. ती गोडी चाखवण्यासाठी ईश्वराने नाना शरीरे निर्माण केली. निर्माण झाले उत्तम विषय, शरीरे वीण भोगिता नये. म्हणून निर्मिले उपाये, नाना शरीरे. अनेक उत्तम विषय निर्माण झाले, पण शरीराशिवाय त्यांचा भोग घेता येत नाही. म्हणून यावर उपाय म्हणून नाना शरीरे निर्माण केली. ज्ञानेंद्रिये निर्माण केली, भिन्न भिन्न गुणांची निर्मिली. एका शरीरासी लागली, परी वेगळाली. नंतर ज्ञानेंद्रिये निर्माण केली, ती भिन्न भिन्न गुणांची केली. एकाच शरीरात ती असतात, पण प्रत्येकाचा गुण वेगवेगळा असतो. श्रोत्रेंद्रिये शब्द पडिला, त्याचा भेद पाहिजे कळला. ऐसा उपाय निर्माण केला इंद्रियांमध्ये. श्रोत्रियेंद्रिय म्हणजे कान, त्याच्यावर शब्द पडला की तो ग्रहण केला जातो व शब्दाशब्दांतील भेद कळेल असा उपाय, अशी योजना ही इंद्रियांमध्ये केली. त्वचेंद्रिये शीतोष्ण भासे, चक्षुंद्रिये सकळ दिसे. इंद्रियांमध्ये गुणांचे वेगळाले. त्वचेंद्रियाने शीत उष्ण आदी स्पर्शाचे ज्ञान होते, तर चक्षु इंद्रियाने सर्व काही पाहता येते. याप्रमाणे प्रत्येक इंद्रियांमध्ये वेगवेगळा गण आहे. जिव्हेमध्ये रस चाखणे, घ्राणामध्ये परिमळ घेणे. इंद्रियांमध्ये वेगळ्या गुणे भेद केले. जिव्हेने रस चाखला जातो, नाकाने वास घेतला जातो, असे इंद्रियांच्या गुणांमध्ये वेगवेगळे भेद केले आहेत. वायो पंचकी अंतःकरण पंचक, मिसळोनी फिरे निशंक. ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय सकळिक, सावकाश पाहे. 5 प्रकारच्या वायूंमध्ये अंतःकरण पंचक मिसळून निशंकपणे शरीरात फिरते आणि ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांनी जी कार्य होतात त्यांचे आपण सावकाश निरीक्षण करावे. कर्मेंद्रिये लागवेगी, जीव भोगी विषयांत लागी. ऐसा हा उपाय जगी, ईश्वरी केला. कर्मेंद्रियांच्या द्वाराने जीव निरनिराळे विषय भोगतो. ईश्वराने अशा प्रकारे या जगात हा उपाय केला. निश्चय निर्माण झाले बर्वे, शरीरे विण कैसे भोगावे. नाना शरीराचे गोवे, या कारणे. उत्तम उत्तम विषय निर्माण झाले, पण शरीराशिवाय त्यांचा भोग घेणे अशक्य आहे. म्हणून यासाठीच नाना प्रकारची शरीरे निर्माण केली. अस्ति माशांचे शरीरे, त्यामध्ये गुण प्रकार. शरीरासारिखे यंत्र आणिक नाही. खरे तर हे शरीर अस्थी आणि मांस यांचे बनलेले आहे, पण त्यामध्ये अनेक प्रकारचे गुण आहेत. ज्या शरीरासारखे यंत्र जगात दुसरे नाही. ऐसी शरीरे निर्माण केली, विषय भोगे वाढविली. लहान थोर निर्माण झाली, येणे प्रकारे. अशा प्रकारे अनेक शरीरे निर्माण झाली आणि विषय भोगाने त्यांची वाढ झाली. याच प्रकारे अनेक लहान मोठी शरीरे निर्माण झाली. अस्ति माशांची शरीरे, निर्माण केली जगदेश्वरे. विवेके गुण विचारे, करुनिया. अस्ति मासांची अशी शरीरे जगदीश्वराने निर्माण केली आणि विवेकाने योग्य शरीरात योग्य गुण ठेवून ती निर्माण केली. अस्ति माशाचा पुतळा, जेणे ज्ञाने सकळ कळा. शरीर भेद ठाई वेगळा, ठाई ठाई.
वास्तविक शरीर म्हणजे अस्थिमासाचा पुतळा असतो, पण ज्या ज्ञानाने सर्व कला अवगत होतात ते शरीर भेदाप्रमाणे वेगवेगळे असते. जाणीव तत्वतः एकच असली तरी शरीर भेदानुसार तिचे अनेक प्रकार होतात. तो भेद कार्याकारण त्याचा उदंड आहे गुण. सकळ तीक्ष्ण बुद्धिवीण काय कळे. हे भेद कार्यसापेक्ष असतो. कार्याच्या दृष्टीने तो अत्यंत उपयोगी आहे. त्यात उदंड गुण आहेत, पण सूक्ष्म आणि तीक्ष्ण बुद्धीशिवाय त्यातील कार्यकारण भाव कसा कळणार. सकळ करणे ईश्वराला म्हणून भेद निर्माण झाला. ऊर्ध्वमुख होता भेदाला ठाव कैचा. सर्व सृष्टीचा व्यवहार करायचा असल्याने निरनिराळी कार्य लक्षात घेऊन हा भेद ईश्वराने निर्माण केला. ब्रह्मत्वदृष्टीने तो खरा नाही. ऊर्ध्वमुख होऊन म्हणजे वृत्ती अंतर्मुख करून विचार केला की भेदाला स्थानच उरत नाही. सृष्टी करणी अगत्य भेद संहारे सहजची अभेद. भेद अभेद हा संवाद माया गुणे. सृष्टीची उत्पत्ती करताना हा भेद आवश्यक आहे. ज्यावेळी संहार होतो तेव्हा सहजच अभेद होतो. मायेमुळेच भेद आणि अभेद हे शब्द वापरले जातात. मायेमध्ये अंतरात्मा न कळे तयाचा महिमा. ज्याला चतुर्मुख ब्रह्मा तोही संदेही पडे. मायेमध्येच अंतरात्मा असतो, त्याचा महिमा कोणाला कळत नाही. प्रत्यक्ष चार तोंडाचा तोही महिमा न जाणल्याविण संदेहात पडला. पीळ पेच कडो विकडी तर्क तीक्ष्ण घडीने घडी. मनासी होय तातडी विवरण करिता. या अंतरात्म्याचा विचार करताना पदोपदी अनेक प्रकारचे तर्क पीळ पेच हे घडीघडीने कडो विकडी वाढतच जातात आणि त्याच्या संबंधी विवरण करताना मनाची त्रेधा तिरपीट ओढते. आत्मत्वे लागते सकळ काही निरंजनी हे काहीच नाही. एकांत काळी समजोन पाही म्हणजे बरे. अंतरात्म्याचा विचार करताना या सर्व गोष्टी लागतात. कारण आत्मत्वाने मीपणाचे भान असते, पण निरंजनी म्हणजे परब्रह्मात काहीच कधीच झालेले नसल्याने याची आवश्यकता नसते. फक्त एकांतात जाऊन विवेकाने विवरण करून समजून घ्यावे म्हणजे बरे. देह सामर्थ्यानुसार सकळ करी जगदेश्वर. थोर सामर्थ्य अवतार बोली जेती. ज्या देहाचे जेवढे सामर्थ्य असेल तेवढेच कार्य जगदीश्वर त्या देहाकडून करून घेतो. ज्याच्या ठिकाणी फार मोठे सामर्थ्य असते त्यांना अवतार असे म्हटले जाते. शेष कूर्म व्यवहार झाले एवढे देहे विशाळ धरिले. तेने करिता रचना झाले सकळ सृष्टीचे. शेष कूर्म वराह हे अवतारच होत. त्यांचे देह एवढे विशाल धरलेले आहेत की त्यांच्या आधारावरच ह्या सर्व सृष्टीची रचना व्यवहार इत्यादी चालते. ईश्वरी केवढे सूत्र केले सूर्यबिंब धावाया लाविले. धुकटा करवी धरविले अगाध पाणी. ईश्वराने केवढे सूत्र केले आहे पहा बरे. त्यांनी सूर्यबिंबाला धावायला लावले आहे आणि धुक्यांमध्ये प्रचंड पाणी साठविण्याची व्यवस्था केली आहे. पर्वताईसी ढग उचलिती सूर्यबिंबासी आच्छादिती. तेथे सेवेची वायूची गती प्रगट होय. पर्वतासारखे प्रचंड ढग उत्पन्न होतात आणि वर आकाशात चढून सूर्यबिंबास आच्छादून टाकतात. तेव्हा तेथे आपोआप वायूची गती निर्माण होते. झिडक झिडकू धावे वारा जैसा काळाचा म्हणियारा. ढग मारुनी दिनकरा मोकळे करी. जोरजोरात वारा वाहू लागतो, जणू काय तो काळाचा सेवकच असतो आणि ढगांना मारून तो दिनकराला मोकळा करतो. बैसती विजांची तडाके प्राणी मात्र अवचिता धाके. गगन कडकडून तडके स्थळांवरी. विजेचा कडकडाट
सुरू होऊन ती चमकू लागली की प्राणी मात्र एकाएकी घाबरून जातात आणि आकाशात कडकडून ती वीज कुठल्या तरी स्थळावर पडते. येह लोकासी एक वर्म केले, मद्भूते मद्भूत आळिले. सकळा संभागे चालिले, सृष्टी रचनेसी. या लोकात ईश्वराने एक असे वर्म केले आहे की एका महाभूताने दुसऱ्या महाभूताला मर्यादेत ठेवले आहे. हे नियंत्रण सर्वत्र सारखेच राखल्याने सृष्टी रचनेची स्थिती उत्तम आहे. ऐसे अनंत भेदात्मयाचे, सकळ जाणती जैसे कैसे. विवर्ता विवर्ता मनाचे, फडके होती. असे अंतरात्म्याचे अनंत भेद आहेत, ते सगळे कोण आणि कसे जाणू शकणार आहे. याचे विवरण करता करता मनाच्या चिंधड्या होतात. ऐसी माझी उपासना, उपासकी आणावी मना. अगाध महिमा चतुरानना, काय कळे. माझी उपासना ही अशी आहे, जे उपासक असतील त्यांनी मनात यावर विचार करावा. या उपासनेचा अगाध महिमा चतुरांनाही कळत नाही. आवाहन विसर्जन, हेची भजनाचे लक्षण. सकळ जाणती सज्जन, मी काय सांगू. आवाहन आणि विसर्जन हेच भजनाचे म्हणजे उपासनेचे मुख्य लक्षण आहे. म्हणजेच उभारणी आणि संहारणी याचा विवेक करून शाश्वत काय ते ओळखणे हेच खरे भजन होय. संत असतात ते या सर्व गोष्टी जाणतात, तर मी तरी अधिक काय सांगावे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे देहे क्षेत्र निरूपण नाम समास 8वा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे देहे क्षेत्र निरूपण नाम समास 8वा समाप्त.